म्हणजे आधी पिवळाच होता, माना नव्हत्या बळावलेल्या. नॅनो बुस्टरची एकच फवारणी झालेली, पावणे 2 महिन्याचा प्लॉट आहे. आधी कसा होता आणि फवारणीनंतर मानाची साईज बघू शकता आणि हे पात पण बघू शकता. आता ही डबीचा रिझल्ट कसा, रिझल्ट बद्दल पवार साहेब समाधानी. नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी नॅनो परिवारात सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत. मी विष्णू मोरे. आज आपण आलेलो आहे पारोडी या गावी, तालुका आष्टी, जिल्हा बीड. आता ज्या प्लॉटवर आलोय इथं पवार साहेबाचा प्लॉट आहे. त्यांनी एक डब्बे आपले नॅनो बुस्टरचे वापरलेले, एकच फवारणी घेतलेली. हा पावणे 2 महिन्याचा प्लॉट आहे. तुमचं नाव आणि गावाचं नाव? सायंबर बाबासाहेब नामदेव, पारोडी गाव आहे आमचं, तालुका आष्टी, जिल्हा बीड. तर ह्या प्लॉटचं थोडक्यात तुम्हाला आता मानाची मी एक कांदा काढून दाखवतो तुम्हाला. ही पावणे 2 महिन्याचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. की मानाची साईज बघू शकताय आणि हे पात पण बघू शकताय. आता दुपारचे 3:15 म्हणजे उन्हाचा टाइम आहे. पवार साहेब आपले शेतकरी मित्र पवार साहेब आहे तिथं. तर पवार साहेब जो काही रिझल्ट आलाय आणि किती फवारण्या घेतल्या तर रिझल्ट काय आलाय ते थोडक्यात तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांना जे आहे ते प्रामाणिक सांगायचे आपल्याला. हो, म्हणजे रिझल्ट आम्हाला असा आलेला आहे. नॅनो बुस्टरची एकच फवारणी झालेली आहे. हा, पावणे 2 महिन्याचा प्लॉट आहे. आधी कसा होता आणि फवारणीनंतर काय झालं? म्हणजे आधी पिवळाच होता, माना नव्हत्या बळावलेल्या. हा. आता माना बळावल्या, जारवा वाढलाय हा, ह्याचा, आणि पोसाय बी सुरू झालाय. एकच एकच फवारणी केलेली आहे. एकच घेऊ. किती दिवस झाले फवारणी देऊन? फवारणी घेऊन तरी 8-10 दिवस झाले. 10 दिवस. आता ही डबीचा रिझल्ट कसा तुम्हाला समाधान? एकच नंबर आलाय नॅनो बुस्टर. रिझल्ट बद्दल पवार साहेब समाधानी आहेत? हो, समजा. शेतकऱ्यांना तुमचा मेसेज काय की रिझल्ट कसा आहे बाबा, की वापरणं योग्य आहे का कसं? नाही योग्य आहे. आमचं तर समजा आम्हाला तर वाटतं बा हे योग्य आहे. दुसरी फवारणी करण्यापेक्षा हे योग्य आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा 2.25 महिन्याचा प्लॉट आहे. थोडस सर पुढे येऊन दाखवा. मी तुम्हाला इथं थोडक्यात ही आपला कांदा सुद्धा बनायला चालू झालाय. मी हा. 1-2 काढतोय पवार साहेब तुमचे, पुन्हा लावा. काढा. हा, ही बघू शकता. आता 12-13 दिवस झाले असतील ह्यांना फवारून. 2.25 महिन्याचा प्लॉट आहे. त्याची मुळी थोडक्यात दाखवा. पांढरे मुळी, ही माना. तर शेतकरी मित्रांनो, आपण हा आता बीड जिल्ह्यातला व्हिडिओ काढलेला आहे. असे भरपूर व्हिडिओ तुम्हाला युट्यूबवर नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आपल्या जवळच्या शेतकरी मित्रांना पाठवलं तर त्यांना सुद्धा ह्याची योग्य अशी माहिती भेटेल. शेतकरी मित्रांनो, कृषी नॅनो टीम ही आपलं उत्पादन वाढीबरोबर खर्च उत्पादन कसा कमी करून उत्पादन वाढ करता येईल आणि जमिनीची सुपीकता कशी वाढवता येईल, ह्या दोन्ही गोष्टीला महत्त्वाचा विचार करून काम करते. तर सर्व पिकांचे योग्य मार्गदर्शन कृषी नॅनो टीम आपल्याला केलं जाईल. तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जर बघितलं तर आपल्याला मातीची सुपीकता जी घटत चाललेली आहे, ह्या मातीच्या सुपीकता घटकता वाढवण्यासाठी किंवा माती आपली जिवंत करण्यासाठी आपल्याला शेतकरी मित्रांनो काही घरगुती पर्याय दिले जातात. हे सुद्धा मार्गदर्शन योग्य प्रकारे कृषी नॅनो टीम करेल. सर्व पिकांच्या मार्गदर्शनासाठी परत एकदा सांगतोय आणि सर्व पिकांचा अशा नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. जय जवान, जय किसान.